नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मुंबई उच्च न्यायालय वाहन चालकाच्या संदर्भाबद्दलचे जे प्रश्न आहेत तर त्या संदर्भाबद्दलची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करूया। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक जी वाहनं आहेत त्याच्या संदर्भाबद्दलचे जे प्रश्न आहेत तर त्यामधले त्या ड्रायव्हिंग मधला फरक नेमका काय, त्याचे फायदे काय, त्याचे तोटे काय आहेत याच्या संदर्भाबद्दलचे जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। आता मॅन्युअल ट्रान्समिशन म्हणजे नेमकं काय? सगळ्यात महत्त्वाचं मॅन्युअल ट्रान्समिशन म्हणजे काय तर यात गिअर बदलण्यासाठी क्लचचा वापर करावा लागतो, जे की मॅन्युअल वाहनामध्ये चालकाचं गाडीच्या गतीवर पूर्ण नियंत्रण हे मॅन्युअल गाडीमध्ये असतं। हे ट्रान्समिशन जगभरात सर्वाधिक हे वापरलं जातं। याचा देखभाल खर्च हा तुलनेनं हा कमी असतो असा एक उल्लेख आपल्याला करता येईल। यात आता हे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन म्हणजे नेमकं काय तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की यात गिअर बदलण्यासाठी क्लचची गरज नसते, म्हणजे जे की मॅन्युअल मध्ये असते। ड्रायव्हिंग करणं अत्यंत सोपं आणि आरामदायी हे ऑटोमॅटिक मध्ये आपल्याला उल्लेख करता येईल। ट्रॅफिक मध्ये चालवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून आपल्याला ऑटोमॅटिक गाडीचा उल्लेख आपल्याला करता येईल। आणि संगणकीय प्रणालीद्वारे आपोआप गिअर हे काय केले जातात, बदलले जातात। हा फरक हा दोन्ही मधला तुम्ही अगोदर लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर मग आपण प्रश्नसंच याच्यावर आपण चर्चा करूया। उतारावर अधिक नियंत्रण कोणत्या वाहनात मिळते तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की मॅन्युअल वाहनातच हे गिअर मध्ये असताना हे आपल्याला योग्य मिळतं। म्हणजे मॅन्युअल वाहनामध्ये आपल्याला उतारावर नियंत्रण जे आहे ते अधिक मिळतं। त्याचं कारण असं की हे नियंत्रण ऑटोमॅटिक वाहनापेक्षा जास्त प्रभावी हे मॅन्युअल मध्ये राहतं, हा एक उल्लेख करता येईल। ऑटोमॅटिक वाहनात ड्रायव्हिंगचा थकवा कसा असतो तर सगळ्यात महत्त्वाचं खूप कमी हे ऑटोमॅटिक वाहनामध्ये ड्रायव्हिंगचा थकवा हा कमी आपल्याला जाणवतो। म्हणजे ज्यावेळी आपण ऑटोमॅटिक गाड्या चालवत असतो त्यावेळेला आपल्याला जो गाडीची ड्रायव्हिंग करत असतो जो थकवा आहे तर तो थकवा हा कमी जाणवतो। हे एक आपल्याला याचं वैशिष्ट्य सांगता येईल। मॅन्युअल कारमध्ये गिअर बदलत असताना काय काय वापराल, अर्थातच तर गिअर बदलायचं तर अगोदर आपण क्लचवर पाय देतो आणि त्याच्यानंतरच मग आपण गिअर बदलतो, म्हणून क्लचचा वापर करणं हे आवश्यक आहे। क्लच हे मॅन्युअल कारमध्ये गिअर बदलत असताना वापरलं जातं आणि गिअर शिफ्ट करण्यापूर्वी क्लच दाबणं हे अनिवार्य आहे। ऑटोमॅटिक वाहन कोणतं पॅडल हे वापरलं जातं तर लक्षात ठेवा की ऑटोमॅटिक वाहनामध्ये फक्त ब्रेक आणि एक्सिलेटरच वापरलं जातं। हे एक ऑटोमॅटिक वाहनाच्या संदर्भाबद्दल सांगता येईल। म्हणजे ऑटोमॅटिक वाहनामध्ये फक्त ब्रेक आणि एक्सिलेटर हे दोनच पॅडल वापरले जातात आणि यामध्ये डाव्या पायाला पूर्णतः काय असतो, आराम असतो। हे एक वेगळं वैशिष्ट्य सांगता येईल। म्हणजे शिकायला कोणतं वाहन सोपं आहे, अर्थातच ते ऑटोमॅटिक वाहन हे सोपं म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल। त्या तुलनेमध्ये म्हणजे क्लच दाबा, गिअर बदला, न्यूट्रल करा हे अशा भानगडी याच्यामध्ये नाही। त्याच्यामुळं ऑटोमॅटिक गाडी ही नवीन शिकणाऱ्यांसाठी म्हणजे नवशिक्यांसाठी ही सोपी आहे, कारण त्यांना क्लच आणि गिअरचा समन्वय साधण्याची गरज ही त्याच्यामध्ये नसते। जास्त किंमत कोणत्या वाहनाची आहे, अर्थातच ते ऑटोमॅटिक वाहनाची किंमत ही जास्त असते आणि साधारणपणे मॅन्युअल वाहनाच्या तुलनेमध्ये ऑटोमॅटिक वाहनाची किंमत ही जास्त असते, कारण त्यातील ट्रान्समिशन तंत्रज्ञान जे आहे तर ते अधिक महागडं असतं, त्यामुळे त्याची किंमत देखील अधिक असते। मॅन्युअल लायसन असल्यास कोणती वाहनं चालवता येतात, लक्षात ठेवा मॅन्युअल वाहनाचं जर लायसन असेल त्याला दोन्ही वाहनं ही काय करता येतात, चालवता येतात। जर ऑटोमॅटिकचं जर असेल तर तुम्हाला मॅन्युअल गाडी हे चालवता येत नाही, हे मात्र नीट लक्षात ठेवा। म्हणून जर तुमच्याकडे मॅन्युअल लायसन असेल तर तुम्ही मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक अशी दोन्ही प्रकारची वाहनं चालवू शकता आणि हे कायद्यानं वैध आहे। त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक लायसन असल्यास तुम्ही काय करू शकाल तर आता मी जसं उल्लेख केला की काय करू शकाल, फक्त ऑटोमॅटिक वाहनच चालवता येईल, तुम्हाला मॅन्युअल वाहन चालवता येणार नाही। म्हणजे जर तुमच्याकडे ऑटोमॅटिकचं लायसन असेल तर तुम्हाला मॅन्युअल वाहन हे चालवू शकत नाही, तुम्ही फक्त ऑटोमॅटिकच वाहन चालवू शकता। हा फरक नीट लक्षात ठेवा। प्रश्न नेमका परीक्षेला काय येतोय, कशा पद्धतीने उत्तर द्यायचे, आपल्याला जागा कमी आहे आणि आपल्याला इतरांपेक्षा जर पुढे जायचं आहे तर आपण त्याच्यापेक्षा अधिक तरबेज हे उत्तरांमध्ये असलं पाहिजे, प्रश्न वाचण्यामध्ये असते, चुका ह्या आपण टाळल्या पाहिजेत, हा एक महत्त्वाचा भाग लक्षात ठेवा।
ट्रॅफिकमध्ये वारंवार गिअर बदलावे लागतात ते वाहन कोणतं? तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की ट्रॅफिकमध्ये जे गिअर बदलावे लागतात तर ते मॅन्युअलचे असतात, ऑटोमॅटिकमध्ये गिअरच नसतात. म्हणजे ऑटोमॅटिक बदलतात ते, फक्त ते एक्सिलेटर आणि ब्रेक ब्रेक हाच भाग याच्यामध्ये असतो. म्हणजे ट्रॅफिकमध्ये वारंवार गिअर बदलावे लागणारे वाहन म्हणजे मॅन्युअल आहे. त्यामुळं चालकाला जास्त मेहनत ही त्यामधून घ्यावी लागते. आरामदायी ड्रायव्हिंग कोणत्या वाहनात असते? तर अर्थातच ती ऑटोमॅटिक वाहनामध्ये आरामदायी असते असे उल्लेख करता येईल. म्हणजे आरामदायी ड्रायव्हिंगचा अनुभव प्रामुख्याने ऑटोमॅटिक वाहनांमध्ये पाहायला मिळतो, कारण त्यातील गिअर बदलण्याचं टेन्शन हे नसतंच, हा एक उल्लेख करता येईल. इंधन कार्यक्षमतेच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर मॅन्युअल कार सहसा जास्त मायलेज देतात आणि गिअरवर पूर्ण नियंत्रण असण्यानं ड्रायव्हर इंधनाची बचत करू शकतो. ऑटोमॅटिक कारच्या संदर्भाबद्दल जर बघितलं, आजकालच्या आधुनिक ऑटोमॅटिक कार ह्या चांगल्या मायलेज देतात, परंतु ज्या जुन्या मॅन्युअलपेक्षा काही प्रमाणामध्ये त्या कमी असू शकतात, हा एक उल्लेख करता येईल. आता लक्षात ठेवा की देखभालीच्या खर्चाच्या संदर्भाबद्दल त्याचा जो मेंटेनन्स आहे, तर मॅन्युअल कारची यंत्रणा ही साधी असल्यामुळं खर्च हा कमी असतो. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन हे दुरुस्त करणं खूप महागडं असू शकतं, कारण मॅन्युअलमध्ये क्लच प्लट ही बदलावी लागते. घाट रस्ता ड्रायव्हिंगच्या संदर्भाबद्दल जर तुम्ही बघितलं गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की घाट रस्त्यात मॅन्युअल कारमध्ये ड्रायव्हरला हव्या त्या गिअरमध्ये गाडी ठेवण्याचं स्वातंत्र्य असतं. यामुळे इंजिन ब्रेकचा वापर करून गाडी ही नियंत्रित करणं हे सोपं असतं. त्यामध्ये ऑटोमॅटिक एल किंवा मॅन्युअल मोडमध्ये वापर करून हे साध्य करता येतं. याच्यामध्ये लक्षात ठेवा की गर्दीचे रस्ते असतील, जे शहरामध्ये जर ड्रायव्हिंग करायचे असेल तर लक्षात ठेवा गर्दीचे रस्ते ज्यामध्ये ऑटोमॅटिक कार ही उत्तम आहे, कारण वारंवार गिअर बदलावे लागत नाहीत. त्या तुलनेमध्ये वेळेची बचत होते, कमी थकवा जाणवण्याला ड्रायव्हिंग ही जास्त वेळ करू शकतो आणि माणूस हा फ्रेश राहू शकतो, हे एक उल्लेख करता येईल. नवीन चालकांसाठी सर्वात महत्त्वाचा सल्ला लक्षात ठेवा, सुरुवातीला मॅन्युअल गाडी शिकणं हे चांगलं आहे, कारण यामुळं तुम्हाला गाडीची आणि मेकॅनिक्सची चांगली समज ही त्यातून येत आहे. जर तुम्हाला फक्त आरामात गाडी चालवायची असेल तर ऑटोमॅटिक गाडी निवडा. मॅन्युअल लायसन असल्यास तुम्हाला दोन्ही प्रकारामध्ये गाड्या ह्या चालवता येतील. आता सुरक्षेच्या वैशिष्ट्याच्या दृष्टिकोन जर बघितलं गेलं की आधुनिक गाड्यांमध्ये एअरबॅग आणि ट्रॅफिक कंट्रोल जे आहेत ते दोन्हीही प्रकारच्या ट्रान्समिशनमध्ये ह्या उपलब्ध आहेत. मॅन्युअलमध्ये इंजिनवर नियंत्रण जास्त असतं, त्यामुळे ऑटोमॅटिकमध्ये चालकाचं लक्ष हे रस्त्यावर लक्ष हे अधिक असतं. मॅन्युअल कारचे 3 मोठे तोटे: ट्रॅफिकमध्ये डाव्या पायाचा आणि हाताचा थकवा, शिकवणं कठीण आणि वेळेत काम, टेकडीवर गाडी मागे जाण्याची भीती ही याच्यामधून असते. ऑटोमॅटिक कारचे मोठे तोटे: खरेदी किंमत जास्त आहे, दुरुस्ती खर्च जास्त आहे आणि ड्रायव्हिंग फील मॅन्युअल सारखा त्याच्यामध्ये येत नाही. त्याच्यानंतर आहे की सेकंड हँड किंमतीच्या संदर्भाबद्दल जर बघितलं की मार्केटमध्ये ऑटोमॅटिक कारची मागणी वाढत आहे, त्यामुळं रिसेल व्हॅल्यू जी आहे तर ती चांगली मिळते आणि मॅन्युअल कार ही अधिक टिकाऊ ह्या मानल्या जातात. आता कोणती कार निवडावी, तर यामध्ये मॅन्युअल कार, जर तुमचं बजेट कमी आहे, तुम्हाला ड्रायव्हिंगमध्ये जास्त नियंत्रण हवे तर तुम्ही घाट रस्त्यावर जर फिरताय तर मॅन्युअल कार निवडा. जर ऑटोमॅटिक निवडायची असेल तुमचा जास्तीत जास्त प्रवास हा शहरात आणि ट्रॅफिकमध्ये असो, तुम्हाला आरामदायी प्रवास हवा असेल तर तुम्ही नवीन चालक म्हणून आपल्याला कार्य करता येईल. महत्त्वाचा सारांशामध्ये जर बघितलं गेलं तर आज आपण काय शिकलो, तर सगळ्यात महत्त्वाचं नेहमी विचारले जाणारे प्रश्न: ऑटोमॅटिक कारमध्ये गिअर नसतात का? तर लक्षात ठेवा की गिअर असतात, पण ते कार आपोआप बदलते. तुम्हाला PRND यापैकी निवड करावी लागते. मॅन्युअल कार चालवणं कठीण असते का असते? कारण यामध्ये डावा पाय क्लचवर, डावा हात गिअरवर आणि उजवा पाय हा ब्रेक आणि एक्सिलेटर याचा ताळमेळ बसवावा लागतो, म्हणून मॅन्युअल कार ही कठीण असते. आता लक्षात ठेवा की ऑटोमॅटिक कारचं लायसन्स कुठं मिळतं, तर लक्षात ठेवा ते RTO मध्ये मिळतं. तुम्ही फक्त ऑटोमॅटिक कारची टेस्ट देऊन ते मिळवू शकता, हा एक भाग आपल्याला सांगता येईल. कोणत्या गाडीची लाईफ ही जास्त असते? लक्षात ठेवा की योग्य काळजी घेतल्यास मॅन्युअल ट्रान्समिशन देखील जास्त काळ टिकतं. त्याच्यानंतर आहे कोणतीही गाडी वाईट नसते, ती तुमच्या गरजेवर अवलंबून असते. मॅन्युअल तुम्हाला कंट्रोल देते आणि ऑटोमॅटिक तुम्हाला कम्फर्ट देते, हा एक दोघांमधला फरक सांगता येईल. आता ड्रायव्हिंग मधली एकाग्रता जर बघितलं गेलं तर कोणतीही कार चालवताना रस्त्याकडं लक्ष देणं
हे सर्वात महत्त्वाचं आहे. ऑटोमॅटिक गिअरचं जरी टेन्शन नसलं तरी आपण रस्त्यावर अधिक लक्ष केंद्रित हे करू शकतो. हा एक वेगळा वैशिष्ट्य सांगता येईल. पण महत्त्वाची सूचना लक्षात ठेवा. नेहमी सीट बेल्ट वापरा, वाहतुकीच्या नियमांचं पालन करा आणि सुरक्षित प्रवास करा. हाच खरा प्रवास म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. काही प्रश्न असतील, शंका असतील तर तुम्ही त्या कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.